हॅलो मित्रांनो, माझ्या या कथेची तुम्ही आतुरतेने वाटही पाहत असाल याची मला कल्पना आहे. म्हणून मी माझी ही कथा तुमच्यासमोर सादर करतोय. तुमच्यासमोर एस टीमधील पुन्हा एकदा अनुभवलेला तो धुंद क्षण शेअर करतोय. ही घटना 25 मे 2025 मधली. त्यावेळी मी म्हसळा तालुक्यातील माझ्या गावी चाललो होतो. नुकताच कामावरून सुटलो होतो आणि संध्याकाळी 6 वाजले होते. माझ्या गावाला जाणारी एस टी मुंबई सेंट्रलवरून 5 वाजता सुटते, पण ट्रॅफिकमुळे ती वाशीला 7 वाजताच पोहोचते. म्हणून मी थेट अंधेरीवरून वाशीला गेलो. पण मी तेथे पोहोचायच्या आधी एस टी तिथून सुद्धा पुढे गेली होती. त्यामुळे त्या महाड रत्नागिरीच्या दिशेने जाणाऱ्या गाडीने माणगाव गाठण्याशिवाय पर्याय नव्हता. कारण डायरेक्ट माझ्या गावाला जाणारी गाडी रात्री 10 वाजता होती. म्हणून 5 मिनिटांनी मी चिपळूणला जाणारी गाडी पकडली. गाडीत थोडी गर्दी होती, पण मला मागच्या बाजूला म्हणजे शेवटच्या सीटवर बसायला जागा मिळाली. शेवटच्या सीटवर माझ्या व्यतिरिक्त कोणीच नव्हते. मी मोबाईल काढून गाणी ऐकत होतो. मध्येच फेसबुक ओपन करून फ्रेंडबरोबर चॅटिंग करत होतो. संध्याकाळी 8 वाजले. गाडी पनवेलला आली. पनवेलला उतरणारी प्रवासी भरपूर होते. त्यामुळे जवळजवळ निम्मी गाडी पनवेलला खाली झाली. शेवटच्या सीटवर फक्त मी एकटा होतो. माझ्या पुढच्या सीटवर एक माणूस होता. तो एकदम भोळा होता. त्याच्या सीटच्या रांगेमध्ये पण बाजूच्या सीटवर एक कपल बसले होते. त्या दोघांचे वय 35च्या आसपास असतील आणि त्यांच्या पुढची सीट रिकामीच होती. बाकी पुढच्या सर्व सीटवर एक माणूस बसला होता. गाडी पनवेल सोडली आणि ती चिपळूणच्या दिशेने धावू लागली. त्या पुढच्या रांगेत बसलेल्या कपलमध्ये पुरुष उठून पुढच्या रिकाम्या सीटवर जाऊन बसला, कारण त्याला विंडो सीट पाहिजे होती. त्याची बायको मात्र त्या सीटवर बसून राहिली. गाडी पनवेलच्या पुढे चालू लागली आणि एक हॉटेलजवळ जेवण्यासाठी थांबली. हॉटेलमध्ये जाऊन मी थोडी पोटाची भूक भागवली आणि बाहेर येऊन गाडीजवळ उभा राहिलो. गार वारा सुटला होता. एकदम टवटवीत वाटत होतं. लघवीची कळ आली. हॉटेलचा भाग थोडा सुनसान होता. मी गाडीच्या मागच्या बाजूला धार मारायला गेलो. पॅन्ट खाली करून फुरकन धाड सोडली. 5 फूटपर्यंत उडणाऱ्या लघवीच्या धारेकडे मी बघत होतो. इतक्यात हायवेवरून जाणाऱ्या एका गाडीचा फोकस माझ्यावरच पडला. मी एका हाताने शमनं पकडून दुसऱ्या हाताचा माझ्या डोळ्यावर आडोसा केला, जेणेकरून फोकस माझ्या डोळ्यांना त्रास होऊ नये. तो फोकस हटताच मी माझा हात खाली केला. पण तेवढ्यात माझ्या लक्षात आलं की माझ्या बाजूने म्हणजे 10 फुटाच्या अंतरावर कोणीतरी जात आहे. मी चटकन माझं शमनं पॅन्टीमध्ये कोंबलं आणि नीट पाहिलं तर ती माझ्या पुढे बसलेल्या कपलमधली स्त्री होती. आपण तिचे नाव सीमा ठेवूया, कारण शेवटपर्यंत मला तिचे नाव विचारायचे सुचलेच नव्हतं. बहुतेक माझ्या अगोदरच ती झुडपाच्या मागे लघवीला गेली होती आणि आता परतली होती. मी थोडासा गडबडलोच, कारण जेव्हा गाडीने माझ्यावर फोकस मारला तेव्हा ती माझ्यापासून खूपच जवळ होती. म्हणजे तिने माझं शमनं नक्की दर्शन घेतलं होतं. पण मग मी जास्त विचार न करता गाडीत चढलो. ती तिच्या सीटवर बसली होती. तिने माझ्याकडे एक कटाक्ष टाकला. मला थोडं लाजल्यासारखं झालं. मी तिच्याकडे दुर्लक्ष करून माझ्या सीटवर जाऊन मागे बसलो. मगापासून मी तिच्याकडे इतके लक्ष दिले नव्हते, पण आता मी तिच्याकडे टक लावून पाहिले. साली जबरदस्त अशी माल होती. अंगाने भरलेली, छातीचा उभार तर जबरदस्त, बोचा भोपाळ्यासारखा फुगीर, गाल थोडे वर होते आणि ओठ तर काय सांगू. आहा, असं वाटत होतं की जाऊन सरळ तोंडात चोको द्यावा. थोड्या वेळात गाडी पुन्हा चिपळूणच्या दिशेने धावू लागली. ड्रायव्हरने गाडीतला लाईट बंद केला. गाडीत अंधार पसरला, पण बाहेर आकाशात चंद्र असल्याने गाडीत थोडासा अंधुक उजेडही होता. मागच्या सीटवर मी एकटाच असल्याने मला गपागप व्हिडिओ पाहण्याची लहर झाली. मी चटकन मोबाईल काढला आणि 4-5 इंडियन अँटीचे जे व्हिडिओ होते ते मी डाउनलोड केले आणि ते पूर्ण डाउनलोड होताच आधी माझ्या पुढे बसलेल्या प्रकाशावर नजर टाकली. माझ्या पुढच्या सीटवर जो साधा भोळा माणूस बसला होता तो झोपला होता. त्याच्या रांगेमध्ये पण बाजूच्या सीटवर सीमा बसली होती. ती विंडोच्या काचेला रेलून झोपली होती. तिच्या पुढच्या सीटवर तिचा नवरा झोपला होता. त्याच्या बाजूच्या सीटवर 2 मुले होती. त्याचा काही अंदाज येत नव्हता. शेवटच्या सीटवर असल्याने त्यांना मी काही दिसणार नव्हतो. मग मी बिनधास्त ते व्हिडिओ पाहू लागलो. व्हॉल्यूम थोडा कमी ठेवला होता. त्या व्हिडिओमधील एका इंडियनला तरुण मुलगा मागून हेपत होता. तिचे आंबे करत मस्त घेत होता. व्हिडिओ संपताच मी दुसरा व्हिडिओ लावला. त्यामध्ये बाथरूममधला व्हिडिओ होता. एक कपल बाथरूममध्ये मस्त करत होते.
ती शॉवरखाली त्याचा हात घेऊन चोको करत होती. त्याने तिचे केस घट्ट पकडले होते. ते व्हिडिओ पाहून मी खूपच गरम झालो. इतक्या सीमाच्या सीटवर हालचाल झाली. मी मोबाईल पटकन खिशात घातला आणि पाहिलं तर सीमा आता तिच्या सीटवरून पूर्णपणे पहुडली होती. अर्थात तिच्या सीटवर कोणी नसल्याने ती त्या सीटवर आडवी झाली. विंडोकडे पाय व माझ्या सीटच्या बाजूला डोके अशा तऱ्हेने झोपली. पण तिची माझ्याकडे पाठ होती, त्यामुळे ती काय करते हे मला दिसणारे नव्हते. म्हणून मी पुन्हा बिनधास्त ते व्हिडिओ पाहत होतो. व्हिडिओ पाहता पाहता नकळत माझं हात माझ्या त्या सामानावर गेला आणि मी त्याला पॅन्टवरूनच कुरवायला लागलो. विंडोमधील तो माणूस त्या आंटीच्या अंगावर उलटा झोपला होता. शमनं त्याच्यात देऊन तिचा फोदा मस्त चाटत होता. मी हळूहळू त्याच्यातला घेऊन मध्ये त्याच्या सुपड्यावर जीभ फिरवत होतो. तो व्हिडिओ पाहून मला आता कंट्रोलच झाले नाही. मी आजूबाजूला पाहिले, कोणाचे लक्ष नव्हते तेव्हा गाढ झोपलेले होते. असेही मला कोणी पाहू शकत नव्हते, कारण मी शेवटच्या सीटवर विंडोजवळ होतो. फक्त मला कोणी पाहू शकत होतं तर सीमा होती, पण तिची माझ्याकडे पाठ होती. म्हणून मी माझ्या रिंगामध्ये जीभ म्हणजे ते चेन खाली करून मस्त माझा ठरलेला बाहेर काढला आणि त्याला मस्त हाताने कुरवायला घेतलं. त्याच्यावरती चमडी मागे पुढे ढकलू लागलो. बरे वाटत होते, पण थोड्या वेळात मी खूप बेभान झालो आणि त्या व्हिडिओमधील ज्या भाभीचा पाहून जोरजोराने हलू लागलो. मला आजूबाजूचा पूर्ण विसर पडला. माझे कोणाकडेच लक्ष नव्हते. इतक्यात आमचा एसटीच्या मागे असलेल्या गाडीने फोकस मारला आणि अचानक गाडीत उजेड पसरला. चटकन माझी नजर सीमाकडे गेली. हाय रे देवा, तिने कधी पलटी मारली होती कुणास ठाऊक, पण त्यावेळी ती माझ्या सीटच्या दिशेने तोंड करून झोपली होती आणि टक्क डोळे उघडे ठेवून माझं हलवलेलं बघत होती. त्या व्हिडिओच्या आणि हलवण्याच्या नादात मला ते कळलेच नव्हते, पण आता माझी नजर तिच्यावर पडतात तिने पटकन डोळे मिटले. मी थोडासा ओशाळलो होतो. मागची गाडी पुढे निघून गेली. पुन्हा गाडीत अंधार पसरला. आता काय करावे ते समजत नव्हते, कारण सीमा जागी आहे हे मला चांगलं माहीत होतं. पण मी खूप गरम झालतो आणि मी परत एकदा झालो की थंड झाल्याशिवाय मला आता चैनच पडत नाही. मनाशी विचार केला की जे व्हायचं ते होऊ दे, पण आता अर्धवट राहिलेलं हलवायचं पूर्ण करायचंच. तिला काही प्रॉब्लेम असता तर तिने माझ्याकडे पाठ केली असती. मी डेअरिंग करून पुन्हा माझा बाबूराव बाहेर काढला आणि पुन्हा मस्त हलवायला लागलो. पण या वेळेला माझं लक्ष व्हिडिओकडे नव्हते तर सीमाकडे होते, तिच्या हालचालीवर माझं लक्ष. थोडा वेळ तिने काहीच हालचाल केली नाही. मी आता बिनधास्त हलू लागलो. थोड्याच वेळात मला सीमाच्या सीटवर हालचाल जाणवली. तिचा डाव हात तिच्या छाताडावर आणि ती हलकीच होत होती. अंधुकच्या उजाळात देखील ते मला चांगले दिसत होते. याचा अर्थ मगाच्या फोकसमधील तिने माझं शमनं आणि हलवताना स्पष्ट पाहिलं. मी माझं हलवताना चालू ठेवलं, पण थोड्याच वेळात माझ्या लक्षात आलं की माझं हलवताना तिने चांगली तडफडत आहे, कारण आता तिने तिचे पाय दुमडून घेतले आणि मग फाकवले, परत जवळ आणले आणि परत फाकवले. असे तिने 2-3 वेळा केले. तिचा सिग्नल मला समजला. मी जणू हवेतच उडालो, कारण हलवत असताना शांत होण्यापेक्षा एक टनाटन बोचाच माझा तरलेल्या शमन्याला शांत करायला मिळू शकणार होती. पण मला अति शहाणपणा करायचा नव्हता. अजून थोडा परिस्थितीचा अंदाज घ्यायचा होता. मग मी सुद्धा माझ्या सीटवर आडवा झालो आणि तिच्या सीटच्या बाजूला डोके माझ्या सीटच्या विंडोकडे पाय करत अशा तऱ्हेने आडवा झालो. तिच्या आणि माझ्यामध्ये फक्त 1-1.5 फुटाचे अंतर. मगाशी लावलेल्या त्या व्हिडिओ पुन्हा चालू केला आणि तिला दिसेल अशा तऱ्हेने मोबाईल हातात पकडला. त्या व्हिडिओमध्ये बाथरूममधला तसं चालू होतं. थोडा वेळ केला आणि पुन्हा सीमाच्या सीटवर हालचाल जाणवली. पण यावेळी मी बिनधास्त होतो, कारण ती माझ्या शमन्यावर फिदा होती त्याची मला खूप पूर्ण खात्री होती. पण तरी मी जरा दमानेच घ्यायचं ठरवलं. मी उठलो, मोबाईल खिशात ठेवला आणि माझ्या सीटवर पुन्हा बसलो. यावेळी मी कुणाला दिसणार नाही, पण शक्य होईल तितकं तिच्यापासून जवळ अशा बेतात बसलो, म्हणजे तिच्या चेहऱ्यापासून मी फक्त 1-1.5 फूट जवळ होतो. मी थोडासा स्तब्ध झालो. मग मी परिस्थितीचा अंदाज घेऊन माझा अर्धवट टाटलेलं बाबूराव बाहेरच काढला आणि हळूहळू हलवायला लागलो. मित्रांनो, काय मजा येत होती काय सांगू तुम्हाला. एका अनोळखी बाईसमोर हलवण्यामध्ये काय मजा असते ती. माझं शमनं आता चांगलं ताठरलं. इथे त्याने सलामी द्यायला सुरुवातही केली. तिथे सीमाच्या सीटवर हालचाल व्हायला लागली होती. तिचा एक हात तिच्या आता त्या आंब्यावरती जात होता आणि दुसरा हात तिच्या पोंद्यावर.
ती साडीवरून तिचा पोदा चुस्कारत होती आणि इकडे मी माझं हलवत होतो. सिग्नल तर मजबूत दोघांनाही मिळाले होते. फक्त प्रश्न होता की आता काय करावे, कारण कितीही झालं तरी शेवटी बाईच्या मनात नेमकं काय आहे हे आपण कोणीच सांगू शकत नाही. अचानक मी हलवता हलवता माझी कंबर मागे पुढे हलवायला लागलो. ते पाहून ती आणखी चेकाळली आणि मगाशी जम्परवरून फिरणारे तिचे हात तिच्या आता डायरेक्ट मध्ये घुसू लागले. साडीचा तर जुला पडला आणि ती स्वतःचे जोरजोरात रगडू लागली. मध्येच तिने तिचा तो काढला आणि तिचे भले मोठे बाहेर अर्धवट मला दिसू लागले. ही संधी मला सोडायची नव्हती. मी पटकन तिच्या जवळ गेलो व जाता तिच्यात व माझ्यात फक्त अर्ध्या फुटाचे अंतर. पुन्हा माझी कंबर मागे पुढे हलू हे पाहून ती बेभान झाली आणि तिने तिची साडी मांडीपर्यंत वर केली. मी माझा मोबाईल चालू करून त्या उजेडामध्ये तिच्या चेहऱ्यावर धरला. ती चक्क जागी होती आणि माझ्याकडे रोखून पाहत होती. त्यावेळी मी मोबाईलचा उजेड तिच्या चेहऱ्यावर धरता तिने डोळेसुद्धा मिटले नाहीत. याचा अर्थ तिने मला खुले आमंत्रण दिले होते. मी आजूबाजूला पाहिले आणि चटकन खाली वाकून माझ्या पिसाळलेला वाघ तिच्या चेहऱ्यावर आणला. मागं हलके तिच्या ओठावर ठेवला. मग तिने कसलत प्रतिसाद दिला नाही. हळूहळू तो मी तिच्या चेहऱ्यावर रगडू लागलो. माझा खळवळलेला वाघ तिच्या गुबगुबीत गालावर फिरू लागला, पण तिने कोणाचाच प्रतिसाद दिला नाही. म्हणून मग मी उठलो तसा तिने पटकन हात वर करून माझ्या मांडीला विळखा घातला. मी खाली बसून पुन्हा माझा वाघ तिच्या ओठावर ठेवला आणि त्यावेळी मात्र तिने मस्त त्याला तोंडात घेतले आणि मला विश्वास बसत नव्हता की थोड्या वेळापूर्वी ज्या बाईचा लाल चुटूक ओठामध्ये चोखू द्यायचा मी फक्त विचार करत होतो, स्वप्न पाहत होतो, आता खरोखर ती त्याला चोखो करत होती. आता मात्र मी दुसरा गिळ टाकायला मोकळा झालतो. मी हलके तिच्या परमध्ये हात घातला आणि तिचे दोन्ही कबुतरे कुस्करायला सुरुवात केली. इतक्यात पुढच्या सीटवर बसलेला तिचा नवरा खोकलला. तसा सावध होऊन मी तिच्या तोंडातून माझा वाघ बाहेर काढला आणि ती मात्र माझ्या त्याच नशेत चूट झालती. तिने माझं तसाच हातात धरून ठेवलं. मग मी तिला इशारा करून सांगितलं की तुझा नवरा जागा आहे कदाचित, थोडे थांब. असे घाबरून तिने पटकन माझं वाघ हातातून सोडला. मी लगेच माझ्या सीटवर येऊन बसलो. आम्ही थोडा वेळ थांबून परिस्थितीचा अंदाज घेतला. तिचा नवरा खोकून बहुतेक पुन्हा झोपला, कारण त्याने मागे वळून काही तिच्या बायकोकडे पाहिले नाही. मी पुन्हा उठलो आणि तिच्या नवऱ्याकडे एकदा बघितले. तो खिडकीला रिलून मस्त झोपला होता. माझ्या पुढे बसलेला तो साधा भोळा माणूससुद्धा अजून झोपलेलाच होता. मी सीमाच्या चेहऱ्यावर मोबाईलचा उजेड मारला आणि तिला माझ्या इथे म्हणजे शेवटच्या सीटवर येण्यास सांगितले, पण तिने मानेनेच नाही म्हटले. आता मी बिंदास होतो. मी चटकन तिचा हात धरला आणि तिला मग त्यानंतर कचाकच हेपत राहिलो. रात्रभर मस्त दणके देत राहिलो. तर मित्रांनो, अशा प्रकारे गाडीमध्ये आमचा मस्त गेम झाला. कशी वाटली तुम्हाला ही कथा कमेंट करून सांगा आणि अशाच कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की सांगा.